आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अथर्व अनन्या बोलते तेव्हा तो घरात येतो आणि अंबिकाच्या फोटोकडे बघत असतो. तेवढ्या तिथे दादासाहेब येतात. दादासाहेब अंबिकाच्या फोटोकडे बघून अथर्वशी बोलतात की अंबिकाची आठवण येते. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, ते मी फोटोवर खूप धूळ झाली आहे, ती साफ करावं लागेल. अथर्व खाली मान घालून निघून जातो. तेव्हा दादासाहेब अंबिकाच्या फोटोकडे बघून बोलतात की अंबिका, तो अजूनही तुझ्यामध्ये गुंतला आहे आणि जोपर्यंत तू नाही आहेस या जगात, हे सत्य तो पचवत नाही तोपर्यंत तो काही करू शकत नाही. आणि बाबा तिथून निघून गेल्यावर अंबिका बोलते, हो बाबा, मी मीरा आणि अथर्वला खूप जवळ आणण्याचा प्रयत्न करते. मला काही ना काही करावंच लागेल. त्याशिवाय अथर्व मला विसरणार नाहीत. इकडे मंजिरी मार्जरीला बोलते की मार्जरी, मनुष्य आणि आत्मा ह्या दोघांची जोडी घट्ट होत चालली आहे. तेव्हा मार्जरी बोलते, हे तुझ्याच हलगर्जीपणाचे परिणाम आहेत मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलत असते की या मनुष्य आणि आत्मा या दोघींची घट्ट मैत्री ही आता डोळ्याभोवती त्रास द्यायला लागली आहे. तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी, पण आता तुला मन घट्ट करावं लागेल. आता तुझं सत्य त्या दोघींपैकी कोणाला तरी कळू द्यावं लागेल तुला, त्याशिवाय होणार नाही. तेव्हा मंजिरी बोलते की त्यांचा कॉन्फिडन्स हा त्यांच्या बापामुळे वाढत चालला आहे. लवकरात लवकर त्या शिवनाथचं काहीतरी करायला हवं मला. तेव्हा मार्जरी बोलते, त्या मायासाठी डाव रचण्यापेक्षा तुझ्यासाठी, आपला हेतू पूर्ण होण्यासाठी काहीतरी कर. तेव्हा मार्जरी बोलते, चिरतारुण्य हेच आपलं अंतिम ध्येय आहे मंजिरी, लक्षात ठेव, चिरतारुण्य. इकडे दादासाहेब सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतात. तेव्हा सगळे एका पाठोपाठ येत असतात. तेव्हा दादासाहेब बोलतात, अनन्या, अथर्व कुठे? तेवढ्यात अथर्व येतो आणि विचारतो, काय झालं अनन्या? तेव्हा अनन्या बोलते की बाबांनी बोलवलं. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी. तेवढ्यात मंजिरीही येते. तेव्हा दादासाहेब सगळ्यांना सांगतात की ह्या दिवाळीत मी आणि अनन्याने एक काम करायचं ठरवलं आहे. सगळ्या घरातल्या सगळ्या जोडप्यांनी प्रत्येकाने एक एक काम करायचं आहे. तेव्हा नर्मदा बोलते, दादा, हे काय नवीन? तेव्हा दामोदर बोलतो, कसलं काम? तेव्हा दादासाहेब बोलतात, तुम्ही आणि नर्मदा मिळून काय काम करणार आहे? तेव्हा नर्मदा बोलते, आम्ही एक काम करतो, जो फराळ तयार झाला आहे ना, तो डब्यात भरण्याचं काम करतो व्यवस्थितरित्या. तेव्हा दामोदर बोलतो, हां, हे महत्त्वाचं काम आहे. फराळ ॲटलिस्ट 15 दिवस तरी टिकला पाहिजे. तेव्हा अनन्या बोलते, पण दामोदर काका, फराळ भरता तो जर पोटात गेला ना, तर 15 का 1 दिवसही टिकणार नाही. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की अजितराव, तुम्ही काय काम करणार आहे? तेव्हा अजित बोलतो की मी. दादासाहेब, तुम्ही आत्ताच बोलले ना की सगळे कपल्स मिळून एक एक काम करायचे म्हणून, तुम्ही विसरतायत मी सिंगल आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की सगळीकडे कामचुकारपणा करायचं तुला बरं जमतं, काय कुठून ट्रेनिंग घेतलं आहे नर्मदा? तेव्हा नर्मदा बोलते, नाही दादा, ते कसं आहे की तुम्ही सांगून बघ ना, ते करेल तो काम. तेव्हा दादासाहेब बोलतात की बाहेर आकाशकंदील लावायचं काम तू कर. तेव्हा अजित बोलतो की डन. तेव्हा दादासाहेब बोलतात की अनन्या, 2 महत्त्वाचे लोक राहिली आहेत. तेव्हा अनन्या बोलते की हो. तेव्हा अंबिकाला हसायला येतं. तेव्हा दादासाहेब बोलतात, मीरा आणि अथर्व, तुम्ही काय काम करणार आहात? तेव्हा अथर्व मीराकडे बघतो आणि मीराही त्याच्याकडे बघत असते, लाजत असते. तेव्हा अंबिका बोलत असते की बाबा, मला माहिती आहे बाबा, अथर्व आणि मीराला एकत्र आणण्यासाठीच तुम्ही प्लॅन केला आहे ना. महागौरी माता तुमच्या प्लॅनला यश देव. तेवढ्यात अनन्या बोलते, दादा, वहिनी, तुम्ही का गप्पा आहात? काय करणार आहात तुम्ही? तेव्हा अथर्व बोलतो की दिवाळीची शॉपिंग करतो मग आम्ही दोघं मिळून. तेव्हा मंजिरी बोलते, मंजिरीला काहीतरी क्लिक होतं. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, घरातलंच एखादं काम असायला हवं ना, हो की नाही अनन्या? तेव्हा अनन्या बोलते, बरोबर आहे. तेव्हा मंजिरी बोलते की तुम्ही घरातल्या एखाद्या फराळ करायचं काम करा. तेव्हा अथर्व बोलतो की आई, मला फराळाचं नाही जमणार. तेव्हा दादासाहेब बोलतात, अरे, एवढी सुगरण बायको असताना तुला कसलं काय जमत नाही म्हणतोयस तू? मीरा शिकवेल की तुला सगळं, हो की नाही मीरा? तेव्हा मीरा बोलते, हो दादासाहेब, पण. तेव्हा मंजिरी बोलते की पण बिन काही नाही, आता ठरलं आहे की तुम्ही आता चकल्या बनवणार आहात. ते दोघं रेडी होतात. इकडे अथर्व, मीरा आणि वेदा त्यांच्या रूममध्ये असते. तेव्हा वेदा बोलते, ए, तुम्ही चकली बनवणार आहात? तेव्हा अथर्व बोलतो की बाळा, आम्ही सगळं फराळ नाही बनवणार आहोत, आम्ही फक्त चकलीच बनवणार आहोत. तेव्हा वेदा बोलते, का रे? तेव्हा मीरा बोलते की वेदा, अगं, बाबांनी कामं सगळ्यांना वाटून दिली ना, मग त्यात आम्ही फक्त चकली बनवणार आहोत. तेव्हा अथर्व बोलतो, त्यात पण मी फक्त तो मशीन आहे ना, त्यात ती चकली फिरवणार आहोत.
तेव्हा मीरा बोलते, अहो वेदाची बाबा मशीन काय, सोऱ्या म्हणतात त्याला. तेव्हा अथर्व बोलतो, ओके सोऱ्या. मीरा बोलते, वेदाची बाबा तुम्ही काळजी करू नका, मी सगळं मदत करेल तुम्हाला. तेव्हा वेदा अथर्वला मोबाईलमधले त्यांचे ते लाईट्सचे फोटो दाखवत असते. तेव्हा वेदा बोलते, आई ये ना इकडे. तेव्हा मीराही येते. तेव्हा मीरा बोलते, हा फोटो छान आहे ना. तेव्हा वेदा बोलते, हिरो हिरोईन वाटत आहेत. तेव्हा अथर्व बोलतो, बाळा ते लाईटच्या इफेक्टमुळे तो फोटो तसा आला आहे. अथर्व एकदम शांत शांत असतो फोटो बघून. तेव्हा मीरा बोलते, आवडला का तुम्हाला हा फोटो. तेव्हा अथर्व काहीच बोलत नाही. अथर्व वेदाला बोलतो की वेदा बाळा मला एक अर्जंट कॉल करायचा आहे, मोबाईल देते प्लीज. तेव्हा वेदा बोलते की बाबा नंतर कर ना. तेव्हा अथर्व बोलतो, बेटा अर्जंट कॉल आत्ताच करायचा असतो. तेव्हा अथर्व बोलतो, आणि हां त्या लाईट्सपासून दूर राहा. विदाऊट कनेक्शन ते लाईट्स पेटले होते, म्हणजे नक्की काहीतरी फॉल्ट असेल. आणि आलो मीच म्हणून अथर्व चालला जातो. अथर्व गेल्यावर वेदा बोलते, ए आई फॉल्ट नाही जादू होती हो ना. तेव्हा मीरा थोडी स्माईल करते आणि बोलते, हो जादू होती, अनोखी जादू. इकडे माया गेटच्या बाहेर उभी असते, मंजिरीची वाट बघत असते आणि बोलते, हे मंजिरी मॅडम ना कसले प्लॅन बनवतात, सक्सेस तर एक होत नाही, काय चाललं त्यांच्या मनात. तेवढ्यात मंजिरी तिथून येते. तेव्हा माया बोलते, मॅडम तुमचं काम केलं आहे मी, हे आणलं आहे तुम्ही सांगितलेलं सामान. तेव्हा मंजिरी तिच्या एन्व्हलपमधनं फुगे काढते आणि तिच्या हातात देते आणि बोलते, फुगव. तेव्हा माया बोलते की मॅम हे काय चाललं आहे तुमचं, मी फुगव. तेव्हा मंजिरी बोलते, फुगव. तेव्हा माया फुगा फुगवते आणि मंजिरी हातात तो फुगा फुगवलेला घेते आणि त्याची हवा काढून टाकते. तेव्हा माया बोलते, मॅम काय सस्पेन्स ठेवताय तुम्ही, काही सेलिब्रेशन आहे का. तेव्हा मंजिरी बोलते की मीराच्या मरणाचं सेलिब्रेशन. तेव्हा माया बोलते म्हणजे. तेव्हा मंजिरी बोलते, मागच्या वेळेस अथर्वमुळे मीरा वाचली, पण आता अथर्वसमोर सगळं घडेल आणि अथर्व काही करू शकणार नाही. ती मीरा तडफडत त्याच्यासमोर जीव सोडेल आणि तो काहीच करणार नाही. तेव्हा माया बोलते, मॅडम तुम्ही काय बोलताय, काही समजत नाही, या फुग्यांमुळे कसा तिचा जीव जाणार आहे. इकडे अनन्या तिच्या बाबांना बोलत असते की बाबा प्लॅन तुम्ही केला, आपल्या दोघांचं नाव केलं, पण प्लॅन तुम्ही केला, मी खूप इम्प्रेस आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की हो ते मला खोटं बोलावं लागलं. पण तेव्हा अनन्या बोलते की पण चांगले काम होणार असेल तर काय हरकत आहे. तेव्हा अनन्या बोलते, बाबा तुम्हाला माहिती आहे का, आता दादा मला माहिती की लवकरात लवकर बहिणीला आय लव्ह यू म्हणेल. तेव्हा दादासाहेब बोलतात की हो का. तेव्हा त्या अंबिका पण येते आणि अंबिका बोलते की या दिवसाची मीही आतुरतेने वाट पाहत आहे अनन्या. तेव्हा दादासाहेब बोलतात की मला असं वाटतं अनन्या की अथर्व जो वेळ घेतो आहे ना, त्याने वेळ घ्यायला हवा. ह्या गोष्टींसाठी घाई नको, तो जितका वेळ घेईल ना तेव्हा त्याला लवकर रिअलाईज होईल. इकडे मंजिरी मायाला प्लॅन सांगत असते की तू आता एक काम कर की हॉलमध्ये जाऊन असं फोनवर बोलत जा की ऐकणाऱ्याला संशय येईल. तिला फक्त हे सांगायचं नसतं, पण तिला हे अंबिकाला ऐकवायचं असतं. आणि तर ती तिला सांगत असते की असं बोल की समोरच्याला संशय येईल की काहीतरी प्लॅन आहे म्हणून, आणि तू बोलत तशीच तुझ्या रूमकडे जा. तेव्हा माया गेल्यावर मंजिरी बोलते की मीरा हा फुगा एवढासा तुझा घात करून जाईल, आणि या फुग्यातून जशी हवा जाते ना तसे तुझा जीव निघून जाईल, आणि यावेळेला अथर्व आणि तुझी ती राधताई काहीच करू शकणार नाही. तेव्हा माया खोली येते हॉलमध्ये आणि बोलते की मॅडमचं काय चाललं आणि फोनवर कशाला बोलायला लावलं असेल ह्या बाईने, जाऊ दे करायला सांगितलं आहे ना ते करून घेऊया. तेव्हा अंबिका तिथेच उभी असते. तेव्हा माया फोनवर बोलते, हॅलो झालं का काम, ते काम आत्ता झालं का काम, मी तुम्हाला जे काम करायला लावलं होतं ते केलं का. नाही ते काम आत्ताच व्हायला पाहिजे, असं अंबिका बोलत हॉलकडे तिच्या रूमकडे जाते. तेव्हा माया फोनवर बोलत तिच्या रूमकडे जाते. तेव्हा अंबिकाला डाऊट येतो की ही माया कसल्या प्लॅनबद्दल बोलते, म्हणून अंबिका तिच्या मागावर जाते आणि मंजिरी खूप खुश होते. आणि मंजिरी बोलते की माझी भोळी अंबिका, तुला ओळखायलाच येत नाही लोक. तेव्हा मंजिरी घरात येते. तेव्हा अनन्या तिला आवाज देते. तेव्हा मंजिरी थबकते. तेव्हा अनन्या बोलते की तुम्हाला दोघांनाही जोडीने काम करायचे, विसरू नका. तेव्हा दादासाहेब बोलतात की असं कसं विसरणार, ये मंजिरी आपल्याला लिस्ट तयार करायची. तेव्हा मंजिरी 2 मिनटं काढून चालली जाते. तेव्हा मंजिरी पटकन किचनमध्ये येते, कोणी बघतंय का बघते आणि तो फुगा काढते. तो फुगा पाण्याने भरते आणि गॅसच्या वरती जी चिमणी असते ना त्या चिमणीचं झाकण ओपन करते आणि तो पाण्याने भरलेला फुगा तिथे टाकून तिथे ती चिमणी फिट करते. फिट झाल्यानंतर मंजिरी पटकन सावरासावर करते आणि ती स्वतःशीच खूप हसत असते. तेवढ्यात मीरा किचनमध्ये येते आणि मंजिरीला हसताना बघून ती बोलते, आई साहेब. आणि मीरा शंकेने तिच्याकडे बघत असते. मंजिरी घाबरते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.